सिलेबस मागे नको राहायला पाहिजे म्हणून आपण ऑनलाईनचं जे लेक्चर्स आहेत ते स्टार्ट केलेले आहेत पिरियड्स. तर आज मी तुम्हाला तुमचं घेणार आहे 9th सायन्सचं फर्स्ट लेसन. ओके, शॉर्टमध्ये आपण छोटे छोटे टॉपिक्स बघूया, ठीक आहे. कारण डिटेलमध्ये बघण्यासाठी पुस्तक लागेल आणि प्रत्येकाकडे पुस्तक अवेलेबल आहेत की नाही ते माहीत नाही मला, पण मी पुस्तकाचे टेक्स्टबुकचे जे पेजेस आहेत ते तुम्हाला सेंड करणार आहे व्हॉट्सअपवर, ठीक आहे. तर आता 9th सायन्सपर्यंत 8वीपर्यंत सायन्स म्हणजे तुमच्यासाठी फक्त एकच सब्जेक्ट होता, पण 9thमध्ये आल्यानंतर सायन्सचे 2 भाग होऊन जातात, ठीक आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 हे मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं असेल. पण आता पार्ट 1 आणि पार्ट 2 यांच्यामध्ये डिफरन्स काय, तर पार्ट 1 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यावर बेस असणारे जे लेसन्स आहेत तर ते असतात तुम्हाला पार्ट 1 मध्ये, आणि पार्ट 2 मध्ये असतात बायोलॉजिकल, एन्व्हायरमेंटल आणि डिझास्टरवरचे जे काही लेसन्स असतात ते असतात तुमच्या पार्ट 2 मध्ये, ठीक आहे. तर तुमचं पार्ट 1 आणि पार्ट 2चं सिलेबसचं क्लासिफिकेशन कसं आहे जनरल तुम्हाला तर एकच टेक्स्टबुक दिलेलं आहे, पण याच्यामध्ये पण पहिले 5 लेसन्स जे आहेत 1, 2, 3, 4 and 5, ओके. तर हे आहेत तुमचे सायन्स 1चे, आणि 6, 7, 8, 9, 10 हे पुढचे 5 लेसन जे आहेत ते आहेत पार्ट 2चे, ठीक आहे. हा तुमचा पहिल्या सेमिस्टरचा सिलेबस आहे. तर मी आज तुम्हाला पार्ट 2चा फर्स्ट लेसन शिकवणार आहे, म्हणजे दॅट इज ऍक्च्युअली 6th लेसन, ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, ठीक आहे. तर सायन्स पार्ट 2चा पहिला लेसन आपण घेणार आहोत, 6वा लेसन, आणि त्याचे छोटे छोटे टॉपिक्स आपण घेणार आहोत, ठीक आहे. तर 6th लेसन आहे तुमचा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, ठीक आहे. तर या 6th लेसन मध्ये सगळ्यात आधी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, ओके. हा चार्ट क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर हा चार्ट आपण आधी सुद्धा स्टँडर्ड 8 मध्ये पहिल्या लेसन मध्ये स्टडी केलेला आहे, तर तो मी पुन्हा तुम्हाला सांगते. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बघण्याआधी आपण क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बघूया, ठीक आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऍक्च्युअली 2 डिफरंट सेल्स जे आहेत त्याच्या बेसिस वरती 2 ग्रुप पडतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स, ठीक आहे. कॅरियोचा मीनिंग असतो न्यूक्लियस, आणि प्रो मीन्स काय, प्रिमिटिव्ह टाईपच्या, म्हणजे अगदी आदी केंद्रकी पेशी आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे आदी केंद्रकी, आणि युकॅरियोटिक सेल म्हणजे काय, दृश्य केंद्रकी. या 2 सेल्स मधला मेन फरक असा, पेशींमधला मेन फरक असा की याच्यामध्ये सगळे पार्ट प्रेझेंट नसतात सेलचे, आणि याच्यामध्ये सेलचे सगळे पार्ट्स जे असतात ते प्रेझेंट असतात प्रॉपरली, ओके. तर आदी केंद्रकी प्रोकॅरियोटिक टाईपच्या सेल्स ज्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात त्या ऑर्गॅनिझम्सला आपण म्हणतो प्रोकॅरियोट्स, ओके. तर या प्रोकॅरियोटिक्स मध्ये फक्त बॅक्टेरियल सेल्स असतात, आणि त्यांच्या ग्रुपला आपण नाव दिलेलं आहे मोनेरा, ओके. मोनेरा हा फर्स्ट किंगडम झाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा. असं टोटल 5 किंगडम मध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, ओके. तर हे सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजे एकपेशीय सजीव असतात, ओके. आता युकॅरियोट्स मध्ये पुन्हा 2 प्रकार, ठीक आहे. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, ओके. एकपेशीय आणि बहुपेशीय सजीव. तर एकपेशीय सजीवांमध्ये पहिला किंगडम येतो प्रोटिस्टा, ठीक आहे. पहिली सृष्टी येते प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये आपल्याला अमिबा, पॅरामेशियम अशा युकॅरियोटिक टाईपच्या पण युनिसेल्युलर म्हणजे ज्यांचे शरीर फक्त एकाच पेशीचे बनलेले आहे असे ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते आपल्याला दिसतात प्रोटिस्टामध्ये, ओके. सो सेकंड किंगडम ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज अ प्रोटिस्टा, ओके. त्याच्यानंतर आपण बघूया मल्टीसेल्युलर. आता मल्टीसेल्युलर मध्ये पुन्हा 2 बेसिस वरती क्लासिफिकेशन होतं, 2 पार्ट मध्ये. एक आहे विथ सेल वॉल अँड विदाउट सेल वॉल, ठीक आहे. म्हणजेच ज्यांच्या पेशींच्या बाहेर, ठीक आहे, पेशीच्या बाहेर तुम्हाला माहिती आहे प्लांट सेल जी असते तिची जी सेल मेम्ब्रेन असते त्याच्या पण आउटर एक कव्हरिंग असतं, तुम्ही बघितलेलं आहे बघा डायग्राम काढताना आपण बऱ्याचदा. तर हे जे हार्ड कव्हरिंग असतं, आउटर कव्हरिंग, त्याला आपण म्हणतो सेल वॉल, ओके. तर काही पेशींमध्ये ही सेल वॉल प्रेझेंट असते,
विथ सेल वॉल आणि काहींमध्ये ती नसते, विदाउट सेल वॉल. म्हणूनच या बेसिसवर दोन भाग पडतात. आणि विथ सेल वॉल असणारे ऑर्गॅनिझम्स, तर याच्यामध्ये पुन्हा ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजेच काय की स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या ग्रुपला आपण म्हणतो प्लांट्स किंवा प्लांटी. ओके. आणि हेट्रोट्रॉप्स, ठीक आहे. हेट्रोट्रॉप्स म्हणजेच काय की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्या ग्रुपला आपण म्हणतो, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या ग्रुपला आपण म्हणतो फंजाय. ओके. हा आहे फोर्थ किंगडम, ठीक आहे. चौथी प्राणीसृष्टी किंवा चौथी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांची सृष्टी. आणि आता विदाउट सेल वॉल. विदाउट सेल वॉल म्हणजे ज्यांच्या सेलला हे बाहेरचं आउटर कवरिंग नसतं, त्यांचा आउटर मोस्ट कवरिंग ओनली सेल मेम्ब्रेन असते. तर अशा सेल्सला किंवा अशा सेल्सवाल्या ग्रुपला आपण काय म्हणतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या ॲनिमल्स, ठीक आहे. ॲनिमॅलिया असं त्यांच्या ग्रुपचं नाव आहे, ठीक आहे. ऑल ॲनिमल्स, ऑल मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आर काउंटेड इन ॲनिमॅलिया किंगडम. ओके. तर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं हे 5 किंगडम मध्ये झालेलं क्लासिफिकेशनचा चार्ट इथे बघितलेला आहे, जो की तुम्ही आधी पण स्टडी केलेला आहे. पुन्हा आपण एकदा रिवाइज करूया, ठीक आहे. फर्स्ट किंगडम इज मोनेरा, देन प्रोटिस्टा, प्लांट्स, फंजाय आणि ॲनिमॅलिया. ओके. तर या चार्ट मध्ये हे रॉबर्ट विटाकरचं जे काही क्लासिफिकेशन आहे याच्यामधून हा जो किंगडम आहे प्लांट्स, ओके, प्लांटी किंगडम जो आहे याचा डिटेल स्टडी आपण या लेसन मध्ये करणार आहोत, जो की आपला सायन्स 2 चा पहिला लेसन आहे, ठीक आहे. प्लांट्सचं डिटेल फर्दर क्लासिफिकेशन की वनस्पती आणि वनस्पतींचा अजून किती प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींच्या ग्रुप्स मध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. तर हे बघितलं आपण सजीवांचं वर्गीकरण. आता आपण बघणार आहोत वनस्पतींचे वर्गीकरण, ठीक आहे. म्हणूनच तुमच्या लेसनला आपण नाव दिलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. म्हणजे या पूर्ण लेसन मध्ये तुम्ही फक्त वनस्पतींचं वर्गीकरण अभ्यासणार आहात. ओके. तर आपण बघूया प्लांट्स. तर यांचं पण वेगवेगळ्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके. तर पहिले आपण बघूया, पहिले 2 भाग त्यांचे आहेत क्रिप्टोगेम्स किंवा क्रिप्टोगेमी सुद्धा आपण म्हणतो याला, आणि फेनेरोगेम्स. म्हणजे याला मराठीमध्ये म्हणतात अपुष्प वनस्पती आणि सपुष्प वनस्पती. याआधी पण तुम्ही ऐकलेलं असेल. क्रिप्टोगेम्स म्हणजे अपुष्प वनस्पती आणि फेनेरोगेम्स म्हणजे सपुष्प वनस्पती, ठीक आहे. आधी आपण चार्ट बघून घेऊया, मग कोणत्या बेसिसवर हा चार्ट क्लासिफाईड झालेला आहे ते मी तुम्हाला सांगेल. तर क्रिप्टोगेम्स यांचं फर्दर क्लासिफिकेशन झालेलं आहे 3 ग्रुप्स मध्ये. ओके. पहिला आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे टेरिडोफायटा, ठीक आहे. तर थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे 3 ग्रुप्स कोणत्या बेसिसवर क्लासिफाईड झालेले आहेत, तर यांच्या स्ट्रक्चरवरती, ठीक आहे. आता याच्यामध्ये डिटेल स्टडी मध्ये आपण बघणार आहोत की यांचा हॅबिटाट, त्याच्यानंतर यांची रिप्रोडक्शन मेथड, त्याच्यानंतर हे कुठे आढळतात म्हणजे तेच निवासस्थान त्यांचं काय आहे, ठीक आहे. हे सगळं आपण डिटेल स्टडी याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स यांच्या बघणार आहोत, ठीक आहे. पण याचं बेसिस कोणत्या बेसिसवर याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे, तर ते झालेलं आहे यांच्या स्ट्रक्चरवरती. ओके. स्ट्रक्चरवरून, हॅबिटाटवरून, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह मेथड्सवरून, ओके, आणि प्रेझेन्स ऑफ मस्क्युलर टिश्यूज. ओके. याच्यावरून तुमचं हे 3 ग्रुप्स मध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे क्रिप्टोगेम्सचं. ओके. पुढे आता फेनेरोगेम्सचं फर्दर क्लासिफिकेशन आपण बघूया. तर फेनेरोगेम्सचे पुढे 2 प्रकार पडतात. एक आहे जिम्नोस्पर्म आणि दुसरा आहे एंजिओस्पर्म, ठीक आहे. स्पर्मचा मीनिंग इथे आहे सीड, ओके, म्हणजेच बी, झाडाचं जे बी असतं त्याला आपण म्हणतो स्पर्म. ओके. आणि जिम्नोचा मीनिंग आहे ओपन. ओके. जिम्नो मीन्स ओपन सीडेड. आणि एंजिओस्पर्म म्हणजे क्लोज्ड सीडेड, म्हणजे ज्याच्या सीडला, ज्या वनस्पतीच्या बीला बाहेरचं कवरिंग असतं, ठीक आहे, बाहेरचं आवरण असतं, त्याला म्हणतो आपण एंजिओस्पर्म. आणि ज्याला बाहेरचं आवरण नसतं ते असतात जिम्नोस्पर्म. ओके. म्हणजे ओपन सीडेड प्लांट्स अँड क्लोज्ड सीडेड प्लांट्स.
याचं पण फर्दर क्लासिफिकेशन अँजिओस्पर्मचं झालेलं आहे 2 ग्रुप्समध्ये. पहिला आहे मोनोकॉट आणि दुसरा आहे डायकॉट. ठीक आहे. मोनोकॉट म्हणजेच काय की सिंगल कॉटिलिडन असणारा कॉट, दॅट इज कॉटिलिडन. ठीक आहे. कॉटिलिडन म्हणजे आपण म्हणतो दल, एक दल वनस्पती आणि द्विदल वनस्पती. ओके. आपण जे काही सिरियल्स बघतो गहू, ज्वारी, बाजरी वगैरे, तर याच्या दाण्याचे 2 समान भाग होत नाही. ओके. म्हणून त्याला म्हटलेलं आहे एक दल. ठीक आहे. म्हणजेच मोनोकॉटिलिडनस प्लांट. आणि डायकॉट, डायचा मिनिंग असतो 2. ओके. तर ज्या काही पल्सेस असतात जसं तुमचे पीनट्स झाले किंवा आल्मंड्स झाले, ठीक आहे, चवळीची शेंग, तुरीची शेंग वगैरे, याचे जे सीड्स असतात, दाणे असतात, त्याचे 2 समान भाग होत असतात. ओके. तर सगळ्या पल्सेस त्यांना आपण म्हणतो डायकॉटिलिडन. ओके. म्हणजे 2 दल असणाऱ्या द्विदल वनस्पती. ओके. मोनोकॉट आणि डायकॉट यांच्यामध्ये सुद्धा खूप सारे मेन डिफरन्सेस आहेत जे की तुम्हाला परीक्षांमध्ये पण विचारले जातात. खूप इम्पॉर्टंट आहे, तो आपण पुढे बघूच. ठीक आहे. तर हा पूर्ण लेसन जो आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, तर तो हा पूर्ण या चार्ट वरती डिपेंड आहे. म्हणून हा चार्ट आधी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. हा ऍज इट इज तुम्हाला पाठ करायचा आहे. पुन्हा आपण एकदा रिवाइज करू. प्लांट्सचं क्लासिफिकेशन मेन 2 ग्रुप्स मध्ये झालेलं आहे, क्रिप्टोगेन्स अँड फेनेरोगेन्स. ओके. क्रिप्टोगेन्स म्हणजे अशा वनस्पती ज्यांना फळ, फूल, पान, खोड आणि मूळ असे भाग नसतात. ओके. आणि फेनेरोगेन्स मध्ये हे सगळे पार्ट प्रेझेंट असतात. ओके. क्रिप्टोगेन्स म्हणजे अपुष्प वनस्पती, यांचं फर्दर क्लासिफिकेशन झालेलं आहे 3 प्रकारच्या ग्रुप्स मध्ये, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. ओके. त्याच्यानंतर फेनेरोगेन्सचं फर्दर क्लासिफिकेशन झालेलं आहे 2 ग्रुप्स मध्ये, एक आहे जिम्नोस्पर्म आणि दुसरा आहे अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मचं पुन्हा फर्दर क्लासिफिकेशन झालेलं आहे मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये. ठीक आहे. हा चार्ट लर्न करायचा आहे. हा लर्न झाला तरच पूर्ण लेसन तुम्हाला समजणार आहे. आणि हा खूप छोटासा लेसन आहे, इझी लेसन आहे की याच्यामध्ये प्रत्येक हे जे ग्रुप्स तुम्हाला दिसत आहेत, तर या ग्रुप्सचं फक्त डिटेल कॅरेक्टरिस्टिक्स की ह्या ग्रुप मधले प्लांट्सचे कॅरेक्टर्स काय असतात, अशा प्रकारचे झाड कुठे आढळतात, त्यांचं रिप्रोडक्शन मेथड कसं असतं, ठीक आहे, ते ऑटोट्रॉप्स असतात की हेटेरोट्रॉप्स असतात, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. आजच्या पिरियडसाठी एवढं भरपूर झालं. ठीक आहे. हे 2 टॉपिक्स मी तुमच्या आज घेतलेले आहे. पहिलं घेतलंय क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि दुसरं आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. ठीक आहे. तर याच्यावर बेस मी तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स देणार आहे जे की माझ्या मनाचे असतील आणि ते तुम्ही टेक्स्टबुक मध्ये जे पेजेस मी तुम्हाला सेंड करणार आहे त्याच्यामधून मिळवायचे आहेत आणि मला पाठवायचे आहे. ओके. आता या व्यतिरिक्त लॉकडाऊनचा विषय की आपण लॉकडाऊनमुळेच आपलं रेग्युलर क्लासेस सुरू नाही करू शकत आहे, त्यामुळेच आपण ऑनलाईन क्लासेसची पद्धत अंमलात आणलेली आहे. तर याला रिस्पॉन्स द्या. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ स्टडी करा आणि जे काही क्वेश्चन्स विचारणार आहे त्याचे आन्सर्स पण शोधा. आणि यापेक्षाही अगदी महत्त्वाची गोष्ट की स्टे ॲट होम अँड स्टे सेफ. ठीक आहे. घरीच राहा, घराच्या बाहेर पडू नका. ठीक आहे. ओके.